ठरतील. नसता आणखीन जर युद्ध वाढलं तर ह्या किमती सुद्धा वाढतील ही शंका प्रत्येक भारतीय नाही तर जगातल्या प्रत्येक नागरिकाच्या मनामध्ये आहे. म्हणून युद्ध थांबणे हाच ह्याच्यावर पर्याय. नसता या किमतीला थोडं थांबवणं हे आता अवघड जाणार आहे. याच संदर्भात आज ठाकरेंच्या शिवसेनेत त्यांच्यावर आंदोलन केलं की राज्य सरकार आणि किमतीवर कुठेतरी अपयश ठरत आहे आणि पाकिस्तानमध्ये शेजारच्या देशामध्ये 5 रुपयांनी काल पेट्रोलचे भाव उतरले, मात्र कुठेतरी सरकार हे अपयश ठरत असल्याचं त्यांनी आरोप केला. पाकिस्तानमध्ये पेट्रोलचा रेट काय आज पाहिलं का? काय भावाने पेट्रोल विकते ते त्यांना माहिती आहे का? 5 रुपयाने घसरल्या 500 रुपयाने विकलंय. आपल्यापेक्षा डबल किंमत तिथं वाढलेली, डबल टिबल किंमत तिथं आहे. आणि म्हणून ज्यांना ह्या गोष्टीची माहिती जाणीव नाही ना, त्यांनी संजय राऊत सारख्या प्रवक्त्याला अमेरिकेशी बोलणं करायला पाठवलं पाहिजे, इराणशी बोलणं करायला पाठवलं पाहिजे. हे विद्वानाला घरीत बसून अशा वक्तव्य करायला फार वेळ आहे. कुठं फिरायचं नाही, बाकी या गोष्टीची जाणीव नाही, शेतकरी काय अडचणीत सापडलाय याच्याबद्दल देणे घेणे नाही. परंतु राजकारण करताना आपण काहीतरी फार मोठे विद्वान आहोत या भाषेमध्ये वक्तव्य करणं, मला वाटतं हे लोकांना आता त्यांचा कंटाळा आलेला आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी जे केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान त्यांची काँग्रेस जनता पार्टीने मागणी केलेली आहे राजीनाम्याची. आपल्या शिवसेनेची काय भूमिका आहे? तर बघा, नीटचा जो पेपर फुटलाय त्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा स्वतः सांगितलंय की ही झालेली घटना चुकीची आहे, अनेक विद्यार्थ्यांचं याच्यामुळे नुकसान होते. आणि म्हणून राज्य सरकारने सुद्धा आणि केंद्र सरकारने सुद्धा याच्या संदर्भात जे काही अधिकारी असतील किंवा या संदर्भात जे काही सहभागी असतील, काही कोचिंग क्लासेस वाले, त्यांना सर्वांना अटक करण्याचं सत्र हे सुरू ठेवलेलं आहे. म्हणून पेपर फुटला त्याला कुणाचं समर्थन नाही, तर फोडणाऱ्यांवर कारवाई ही सरकारची भूमिका आहे. म्हणून आमची भूमिका तीच आहे की आम्ही त्यांना सोडणार नाही. विद्यार्थ्याच्या जीवनाशी जो कोणी खेळेल त्याला माफी दिल्या जाणार नाही, ही आमची सुद्धा शिवसेनेची भूमिका आहे. निराकरण प्रकरणात इम्तियाज जलीलचं नाव देखील समोर आलेले आहे. नगरसेवक लतीफ शेख आहे, त्यांनी इम्तियाज जलीलचं नाव घेतलं. निदा खान प्रकरण मी वारंवार तुम्हाला सांगतोय की याला सहज घेऊ नकास आणि एकदम इझी घेऊ नका. एका ठिकाणी घडलेली घटना नाहीये, ही महाराष्ट्रामध्ये सगळीकडे घडते. संभाजीनगरमध्ये आता 4-5 प्रकरण समोर आलेले आहेत, पुण्यामध्ये आलेले आहेत. आणि हा आमच्याकडे जी काही निदा खान पकडले गेली त्यावेळेला मतीन पटेल हा जो एमआयएमचा नगरसेवक आहे यांनी इम्तियाज जलीलच्या सांगण्यावरूनच तिला आश्रय दिला होता. आता त्यांनी त्याचं नाव स्पष्टपणे घेतलेलं आहे. पोलिसांनी आता इम्तियाज जलीलला नोटीस देऊन बोलवून त्याचं स्टेटमेंट घेऊन त्याला अटक करणं हे प्रोसिजरचा भाग आहे. जोपर्यंत इम्तियाज जलील अटक होत नाही तोपर्यंत आणखीन याच्या मागे कोण आहे सूत्रधार हे कळणार नाही. इम्तियाज जलीलला कोणी सांगितलं, इम्तियाज जलीलकडे ती निदा खानाला कुणी पाठवलं, हा सुद्धा एक मोठा प्रश्न आहे. म्हणून इम्तियाज जलील त्याच्यानंतर मतीन पटेल हा सगळा जो चौकट आहे याचे जर उलगडा करायचा असेल तर इम्तियाज जलीलला ही अटक झाली पाहिजे. माझा वैयक्तिक कुणावर रागरोष नाहीये, परंतु ही जर साखळी जर पाहिली तर या साखळीमध्ये इम्तियाज जलील हा त्यात सूत्रधार दिसतोय आणि म्हणून अशा प्रकरणामध्ये त्याच्यावर कारवाई होणे गरजेचं आहे. सर, सुप्रिया सुळे ने कहा है कि एक तो चुनाव बंद करो, नहीं तो ओपन में वोटिंग कीजिए, और खासतौर पर विधानसभा के जो इलेक्शन हुए विधान परिषद की, तो जो हॉर्स ट्रेडिंग जिस तरीके से बीजेपी करती है उसके ऊपर भी उन्होंने आरोप लगाया। अरे ये बीजेपी की सरकार आके 12-13 साल हो चुके हैं। कांग्रेस ने 65 साल सत्ता चलाई ना, जब नहीं समझ में आया ये सब चीजें। उनके पिताजी सब बड़े बड़े नेता रह चुके हैं ना। जब खुद की बारी आती है, जब उनको पराभव दिखता है तो ऐसी बेफजूल बातें वो करते हैं। हाउस राइडिंग किसी को भी पसंद नहीं है, कोई भी लोगों को पसंद नहीं। लोकशाही में ये होना गलत है, ये हम भी मानते हैं, लेकिन अगर इसके कुछ आपके पास प्रूफ होंगे, आपके पास कुछ मालूमात होगी तो वो खुलेआम लोगों को बताना चाहिए। जो लोकशाही मानते हो तो ये लोग नाम छुपाने की जरूरत क्या है? इसलिए अब जो प्रस्ताव आएगा ठीक है, आने दो, जो भी कुछ करना है सरकार निर्णय लेगी, लेकिन ये चीजें के वजह से तुम्हारा पराभव हुआ ये मानने वाले में से हम नहीं है। आपकी पार्टी कमजोर हुई है ये आपको मानना ही पड़ेगा।
मुंबई में जो एक शासकीय प्रोग्राम था जिसमें मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी को इन्विटेशन नहीं दिया गया। नहीं, मुंबई में जो कार्यक्रम हुआ उसके अंदर अगर एकनाथ शिंदे साहब को इन्विटेशन नहीं दिया तो वो कौन थे, इसके बारे में आने वाली कैबिनेट में मैं जरूर सवाल पूछूंगा। अधिकारी की लाइन से रहना चाहिए, ना कि उन्होंने पॉलिटिक्स में कोई रुचि लेना चाहिए। जो प्रोटोकॉल होता है वो प्रोटोकॉल के हिसाब से ही उन्होंने अपना काम करना चाहिए। कांग्रेस जनता पार्टी ने कल जंतर मंतर पे जो आंदोलन किया है उसके बाद उन्होंने कहा कि 7 दिन तक सरकार को धर्मेंद्र प्रधान का इस्तीफा लेना चाहिए। देखो, ये जो कांग्रेस जनता पार्टी वगैरह जो अभी आई है, लोकशाही के तरीके से वो उनका आंदोलन कर रही है और हर एक को वो अधिकार है। उन्होंने जो कुछ मांग रखी है, केंद्र ने जरूर उसकी दखल ली होगी। केंद्र उसके ऊपर क्या निर्णय लेता है वो देखना पड़ेगा। लेकिन ये जो नीट के पेपर फूटे हैं उसको कोई भी समर्थन नहीं करेगा। जो भी इसके अंदर आरोपी रहेगा उसको अरेस्ट तो कर रही है और कड़ी से कड़ी कार्रवाई करने का राज्य शासन का भी धोरण है और केंद्र शासन का। तो उसका वो तो मेरे मतदार संघ में रहता है ना, वो छोटे से बड़ा मेरे सामने हुआ है, इसलिए उसके घर पे आना लाजमी है। परदेश से आ रहा है, 2 दिन आराम करेगा तो मोठ्या गावकऱ्यांच्या क्लासेसमध्ये आधी विद्यार्थी आहेत मोठ्या प्रमाणामध्ये काही जागेवर फीस मागे घेत असताना त्यांना फीस वापस दिल्या जात नाही असं देखील समोर येतं। मोठ्या गावकऱ्यांच्या क्लासमध्ये विद्यार्थी असण्याचं कारण आहे की हे लोक जे ऍडमिशन घेतात हे पूर्ण वर्षाची फीस घेतात। आता त्यांना वर्षाची फीस दिली 3 महिन्यानंतर त्यांना क्लासमध्ये नाही गेलं तर हा त्यांचाच लॉस आहे। आणि ते जे काही मोठे गावकर आहेत किंवा असे क्लास चालक आहेत त्या विद्यार्थ्यांची फीस सुद्धा वापस करत नाही। म्हणजे त्यांच्या आई वडिलांनी जे पैसे, कष्टाचे पैसे जे भरलेले आहेत ते डुबण्याची शक्यता जास्त आहे। त्यापेक्षा क्लास केलेलं बरा असं मानसिकतेमध्ये विद्यार्थी आहेत, त्यांची सुद्धा मानसिकता त्या क्लासमध्ये शिकण्याची नाहीये, हे तेवढं सत्य आहे।